साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच ज्येष्ठ नागरिक सभागृह या ठिकाणी पार पडली। यावेळी समाजातील सर्व ज्येष्ठ सदस्य तसेच तरुण युवा कार्यकर्ते तसेच अनेक पक्षातील अनेक संघटनातील अनेक मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित होते। प्रामाणिक मत असं आहे की डीजे मुक्त हे जयंती महोत्सव साजरा करावा। माझं एकट्याचं मत आहे, आम्ही नंतर बसणारच आहे। त्याचं कारण आपण सर्वच अजितदादांना मानतोय आणि बारामतीकरांसाठी महत्वाचं राज्याचं जाऊ द्या, बारामतीकरांसाठी त्यांचा खूप विकासावर शिक्षण असेल, कोणाचे आजार असेल, त्याच्यासाठी सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी त्याला ताकद दिली पाहिजे, त्याला कुठेतरी आपल्या समोर घेतला पाहिजे। फक्त जयंती पुरता आपण आपला समाज म्हणून आपण एकत्र येऊन ती जयंती आपण डीजे लावून ती नाचून तर त्या अण्णाभाऊ साठेंचा विचार बाबासाहेबांचा विचार नाही आपण। कारण कसं असतं ना, त्या पुढच्या माणसाला बोलून बाबा ती असा कार्यक्रम आहे, तू आला पाहिजे, तू बसला पाहिजे, तू बोलला पाहिजे। अध्यक्ष तुम्ही संधी देत नाही, राजू बी संधी देतो, तुम्ही तुमच्या इकडे दिले 2-3 जणांना संधी, तसं राजू बी प्रत्येक आमच्या मांगारवाडी समाजाला प्रत्येक वेळेस बोलवणं असेल, निमंत्रण असेल किंवा सांगणं असेल। चंद्रकांत खंडाळे ही वर्षी आपण त्याच पद्धतीने मीटिंग राजाभाऊंनी मांडले आपले यांनी सगळ्यांनी मिळून अतिशय चांगली मीटिंग घेतली। खरं तर आज या मीटिंगला सर्वच आपले प्रमुख उपस्थिती आपण सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित नाही, पण आपण या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती महोत्सवाच्या नियोजनाची बैठक या ठिकाणी मातंगे आंदोलन संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजू मांढरे आणि त्यांच्या बाकी सर्व तरुण मंडळी आपल्या व्यासपीठावर मला एवढंच सांगायचं की आपल्या व्यासपीठावर आहे, आपल्या व्यासपीठावर आपण सर्वांनी चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आपल्या इथं बोलले पाहिजे। प्रत्येकाने तुम्ही हे असं काम करायचं जे वाटते आपल्या व्यासपीठ आपल्या व्यासपीठ आपली लोक आहेत, आपली लोक ऐकून घेणार, आपल्या लोकांना आपण सूचना द्या, जे काय आहे ते सांगा। आपल्या इथं आपले हे घरात आहे आपले ह्याच्यात आपला विचार आपल्याला आपल्याला सांगितलं तर करू, पण आपण बाहेरच्या स्टेजवर बोलू शकत नाही। त्या चौकातला ट्रॉफिकचा प्रचंड प्रॉब्लेम होतो। निंबा भैया पूर्ण 7 सर्कल बसून तर हा रस्ता जयंतीला जे पावडला तिथनं पूर्ण ब्लॉक झाला पाहिजे, पूर्ण पूर्णपणे येतो। दरवेळेस या रस्त्याचा एवढा प्रचंड त्रास आहे आपल्याला की तिथं वाद होते अक्षरशः दरवर्षी हा रस्ता, तर त्याच्यामुळे आम्हाला बंद करता येत नाही। तर फक्त अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्तच आपले यावेळी समाजातील ज्येष्ठ नेते मार्गदर्शक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केटी आप्पा जाधव यांनी समाज प्रबोधन भाषण या ठिकाणी केले। यावेळी त्यांनी सांगितले की समाजानं एकत्र येऊन समोपचारानं सर्व मतभेद बाजूला सारून समाजासाठी काम करणं गरजेचं आहे। पूर्वीच्या काळी आपण कशा प्रकारे संघर्ष केला आणि समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं। तसेच नामदार अजितदादा पवार यांच्या निधनानंतर जयंती अत्यंत साधेपणानं साजरी करण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले। या बैठकीमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी नामदार अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी बारामती शहर व तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते।